नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पोलीस भरतीसाठी PYQ क्वेश्चन म्हणजेच मागील प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न पाहणार आहोत. यामध्ये आज आपण 25 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पहिला प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्र राज्याला एकूण किती किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी 877.97 किलोमीटर. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. तर काही जण म्हणतील की 720 किमी, तर ही पूर्वीची जुनी आकडेवारी होती आणि नवीन आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याला एकूण 877.97 किमीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. तर याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया, कारण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी पहा, जुनी आकडेवारी कशी होती. तर भारताला एकूण 7516.60 किमीचा समुद्रकिनारा लाभलेला होता. त्यातला महाराष्ट्राला लाभलेला होता 720 किलोमीटरचा आणि सर्वाधिक लाभलेला होता गुजरात या राज्याला 1600 किलोमीटर. त्याचबरोबर भारताच्या मुख्य भूमीला जो किनारा लागून होता तो होता 6100 किलोमीटर आणि नवीन आकडेवारीनुसार जी मे 2025मध्ये नवीन आकडेवारी समोर आलेली आहे त्यानुसार भारताला आता 11,098 किलोमीटर म्हणजे एकूण 47.6% वाढ झालेली आहे यामध्ये. तर एवढा किनारा आता भारताचा आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा पाहायला गेलं तर 877.98 किलोमीटर म्हणजे 158 किलोमीटरनं महाराष्ट्राचा समुद्रकिनारा हा वाढलेला आहे. त्याच्यानंतर गुजरातला आहे 2340 किंवा 42 आपण म्हणू शकतो आणि हा राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा आहे. पण राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या दोन्हीमध्ये सर्वाधिक कोणाला लाभलेला आहे म्हटलं तर येणार आहे अंदमान निकोबार. आणि फक्त राज्याला विचारलं तर गुजरात आपल्याला उत्तर द्यायचं आहे. आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या दोन्हींपैकी कोणाला सर्वाधिक लाभलेला विचारलं तर अंदमान निकोबारला सांगायचं आहे, कारण अंदमान निकोबारला 3083.50 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर गोवाला अजूनही सर्वात कमी आहे 193.95 किलोमीटर आणि एकूण 1298 बेटांचा शोध लागलेला आहे. तर अशा प्रकारे ही नवीन आकडेवारी आहे, ही तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच रेझिंग डे हा 2 जानेवारीला साजरा केला जातो. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा, 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे जे पहिले पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलेलं होतं तर महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केलेला होता आणि त्या दिवसापासूनच हा दिवस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो 2 जानेवारी. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, जो अंबरी उकळता खूर लागला आहे तो चंद्रमा निज तनुबरी डागला आहे, या काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर या काव्यपंक्तीमधील अलंकार आहे ऑप्शन बी अतिशयोक्ती. आता अतिशयोक्ती अलंकार जो असतो त्यामध्ये एखादी गोष्ट असती ती अवास्तव आणि फुगवून सांगितली जाते. या ज्यावरील काव्यपंक्ती आहेत यामध्ये अतिशयोक्ती अलंकार आहे, कारण येथे चंद्राला आकाशात उड्या मारणारा घोडा मांडलेला आहे. काय मांडलेलं आहे? चंद्राला आकाशात उड्या मारणारा घोडा आणि त्याच्या शरीरावर डाग आहेत असे सांगून काय केलेलं आहे, कल्पना फुगवून सांगितलेली आहे. जे कोणत्या अलंकारामध्ये येतं तर हे अतिशयोक्ती अलंकारामध्ये येतं. ऑप्शन बी आपलं बरोबर आन्सर आहे. प्रश्न 4 पहा, कोणत्या विमानतळाला शहीद भगतसिंग यांचं नाव देण्यात आलेलं आहे? शहीद भगतसिंग यांचं नाव कोणत्या विमानतळाला देण्यात आलेलं आहे? तर उत्तर आहे ऑप्शन सी चंदीगड. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 5 पहा, पर्यायी उत्तरांमधील शुद्ध शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी शुद्ध शब्द असा येणार आहे अधीक्षक. ऑप्शन ए बरोबर आहे अधीक्षक. दुसरी वेलांटी असणार आहे या ठिकाणी, पहिली नसणार आहे, हे चुकीचं आहे 3. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 6 पहा, भारतातील सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य कोणतं आहे? तर भारतामध्ये सर्वात जास्त ज्यूट उत्पादक राज्य आहे ऑप्शन सी पश्चिम बंगाल. ऑप्शन सी आपलं बरोबर असणार आहे. पश्चिम बंगाल या राज्यामध्ये सर्वात जास्त ज्यूट, ज्याला आपण ताग देखील म्हणतो, तर त्याचं उत्पादन जास्त आहे. तर या ठिकाणी पहा, पश्चिम बंगाल हे राज्य ज्यूट उत्पादनात आघाडीवर आहे आणि या देशातील एकूण म्हणजे आपल्या पूर्ण देशातील एकूण उत्पादनापैकी सुमारे 75% उत्पादन हे पश्चिम बंगालमध्ये होतं. कारण का?
कारण तेथील हवामान आणि गंगा डेल्टाची जी सुपीक जमीन आहे ती ताग लागवडीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे 75% उत्पादन ताग किंवा ज्यूटचं पश्चिम बंगालमध्ये होतं आणि पश्चिम बंगालनंतर आसाम आणि बिहार या 2 राज्यामध्ये काय होतं, उत्पादन होतं. तर हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 7 पहा. दिगमूढ होणे म्हणजे काय? आता दिगमूढ होणे म्हणजे काय? तर काय करावे ते न सुचणे. ऑप्शन डी बरोबर आहे. काय करावे ते न सुचणे. याचाच अर्थ काय होते किंवा दिशाहीन होणे किंवा काय करावे हे न कळणे किंवा जिथे व्यक्ती गोंधळून जाते त्याला काय म्हटलं जातं? दिगमूढ होणे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. राज्यसभेचे पदसिद्ध सभापती कोण असतात? तर या ठिकाणी उत्तर आहे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात उपराष्ट्रपती. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. तर भारतीय संविधानातील कलम 64 जे आहे तर या कलम 64 नुसार उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे वरिष्ठ सभागृहाचे काय असतात? पदसिद्ध अध्यक्ष किंवा आपण त्याला सभापती देखील म्हणतो. म्हणून ते कार्य करत असतात. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 9 पहा. पेशवा, कामगार, खाकी आणि पोशाख हे शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत? तर हे सर्व शब्द हे फारसी भाषेतून आलेले आहेत. ऑप्शन सी बरोबर आहे. फारसी भाषेतून. प्रश्न 10 पहा. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ग्रॅमी हा पुरस्कार संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 पहा. 2 शब्द जोडताना कोणते चिन्ह वापराल? म्हणजे 2 शब्द जेव्हा आपण जोडतो काही वेळेला त्यावेळी आपण कोणतं चिन्ह वापरतो? तर संयोग चिन्ह वापरतो. हे आहे आपलं संयोग चिन्ह. तर संयोग चिन्ह किंवा विग्रह चिन्ह हे कधी वापरलं जातं? तर 2 शब्द जोडताना किंवा ओळीच्या शेवटी जर शब्द अपुरा राहिला तर केव्हा आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. उदाहरणार्थ इथे बघा 2 शब्द जोडलेले आहेत आपण, विद्यार्थी आणि भांडार. हे कशाने जोडलेले आहेत? तर संयोग चिन्हाने जोडलेले आहेत. त्यामुळे येथे आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. प्रश्न 12 पहा. ग्रामगीता कोणी लिहिली? तर हे लिहिलेलं आहे इथं मंत झालेलं आहे, तिथे संत करायचं आहे. संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेले आहे. ऑप्शन ए बरोबर आहे. संत तुकडोजी महाराज. प्रश्न 13 पहा. त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आपल्याला. तर या वाक्यामध्ये समापन कर्मणी हा प्रयोग आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. तर समापन कर्मणी याच्याविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर या ठिकाणी त्याची गोष्ट लिहून झाली या वाक्यामध्ये लिहून झाली या क्रियापदातून कार्यसमाप्ती झाल्याचं काय झालेलं आहे? भाव व्यक्त झालेला आहे. म्हणजे काम पूर्ण झालेलं आहे या ठिकाणी. आणि या प्रयोगात कर्त्याला म्हणजे त्याला, त्याची आहे का नाही, म्हणजे आपण काही एक व्यक्ती आहे त्याला काय लागलेला आहे? षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे ची हा जो आहे तो षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे. आणि क्रियापदामध्ये धातूला काय लागलेला आहे? ऊन हा प्रत्यय लागलेला आहे. क्रियापदामध्ये धातूला ऊन हा प्रत्यय लागलेला आहे. आणि झाली हे सहाय्यक क्रियापद येथे आहे. त्यामुळे हे वाक्य कसलं असणार आहे? तर समापन कर्मणीचं वाक्य असणार आहे. प्रश्न 14 पहा. महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी 8 जी स्थान आहेत अष्टविनायकांची त्यातील 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत खालीलपैकी? तर ती महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा पुणे जिल्ह्यात कोणकोणते अष्टविनायक आहेत? तर मोरगावचा मयुरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, रांजणगावचा महागणपती, ओझरचा विघ्नेश्वर आणि लेण्याद्रीचा गिरिजात्मक ही 5 जी अष्टविनायक आहेत ती कुठे आहेत? तर पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत. बाकी 2 रायगड जिल्ह्यामध्ये आहेत, महाड आणि पाली. त्याच्यानंतर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये एक आहे ते म्हणजे सिद्धटेक. अशा प्रकारे हे 8 अष्टविनायक आहेत महाराष्ट्रामध्ये. प्रश्न 15 पहा. ज्या वाक्यात एक उद्देश एक विधेय असते त्यास कोणते वाक्य म्हणतात? तर ज्या वाक्यामध्ये एक उद्देश आणि एक विधेय असते त्याला केवल वाक्य म्हणतात. आता या ठिकाणी पहा, ज्या वाक्यात एकच उद्देश म्हणजे कर्ता आणि एकच विधेय म्हणजे क्रियापद असते त्या वाक्याला केवल वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, अजय दररोज अभ्यास करतो. हे काय? केवल वाक्य आहे. प्रश्न 16 पहा. महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता आहे? तर तो आहे मुंबई शहर. ऑप्शन ए बरोबर आहे. मुंबई शहर हे महाराष्ट्रातील सर्वात लहान आहे जिल्हा. तर सर्वात लहान जिल्हा कोण आहे? मुंबई शहर. याचं क्षेत्रफळ आहे 157 चौरस किलोमीटर. आणि सर्वात मोठा जर विचारला तर ते येते अहिल्यानगर, ज्याचं पूर्वी नाव होतं अहमदनगर. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न 17 पहा. मला परीक्षेची भीती वाटते या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. परीक्षेची या शब्दाला काय केलेलं आहे? अधोरेखित केलेलं आहे. तर याची विभक्ती कोणती आहे सांगायचं आहे. तर या ठिकाणी षष्टी येणार आहे.
आता षष्टीची जे विभक्ती प्रत्यय म्हणजे प्रत्यय षष्टीचे कोणकोणते आहेत विभक्तीचे, तर ते आहेत चा, ची, चे, चा. आणि या ठिकाणी ची परीक्षेला काय लागलेलं, ची हा षष्टीचा प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे काय येणार आहे, षष्टी येणार आहे. उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न 18 पहा. PUCC चा अर्थ काय? या ठिकाणी तुम्हाला परीक्षेमध्ये एक फुल फॉर्म सांगायला विचारला जातो एक प्रश्न. तर या ठिकाणी पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट हे याचा फुल फॉर्म आहे. तर या ठिकाणी पहा याचा अर्थ काय, तर हे वाहन उत्सर्जन मानकांचे पालन करत असल्याचे प्रमाणित करणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. काय, PUCC हे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न 19 पहा. पुढे दिलेला शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. बोकड या शब्दाचा स्त्रीलिंग काय येणार आहे, शेळी येणार आहे. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न 20. सिंधुताई सपकाळ यांचे आत्मचरित्र कोणते आहे, तर यांचे आत्मचरित्र आहे मी वनवासी. ऑप्शन बी बरोबर आहे. मी वनवासी हे त्यांचं आत्मचरित्र आहे. प्रश्न 21 पहा. पुढील वाक्यातील काळ ओळखायचं आहे. तर या ठिकाणी वाक्य आहे मुले शाळेत गेली आहेत. या वाक्यामध्ये कोणता काळ आहे, तर या वाक्यामध्ये पूर्ण वर्तमान काळ आहे. आता पूर्ण वर्तमान काळ कसा ओळखायचा, तर मुले शाळेत गेली आहेत हे जे वाक्य आहेत या वाक्यामध्ये गेली आहेत हे क्रियापद आहे आणि क्रियापदाच्या रूपावरून क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे आणि तिचा परिणाम आपल्याला वर्तमान काळात जाणवत आहे. हे जेव्हा आपल्याला वाक्यामध्ये दिसतं त्यावेळी ते पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य असतं. या वर्तमान काळी सहाय्यक क्रियापदाने मुख्य क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शवले आहे, म्हणून या ठिकाणी वर्तमान काळ येणार आहे, पूर्ण वर्तमान काळ. हे पुढचा प्रश्न आहे. प्रश्न 22 पहा. एकशिंगी गेंड्यासाठी कोणते राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे, तर एकशिंगी गेंड्यासाठी काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. ऑप्शन ए आपलं बरोबर आहे. तर या ठिकाणी पहा आपण बाकीच्या राष्ट्रीय उद्यानांबद्दल देखील माहिती घेतलेली आहे. या ठिकाणी ए जे आहे ते काझीरंगा उद्यान आहे. तर हे कोठे आहे, तर आसाममध्ये असलेले एक उद्यान आहे जे एकशिंगी गेंड्यासाठी जागतिक स्तरावर ओळखले जाते आणि ते जगातील सर्वात मोठे अधिवास आहे. त्याच्यानंतर नागरहोल हे काळ्या बिबट्यासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी, काळ्या बिबट्यासाठी. त्याच्यानंतर शिवपुरी हे उद्यान मध्य प्रदेशात आहे आणि ते चित्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि चौथं जे आहे कान्हा हे उद्यान बारशिंगासाठी प्रसिद्ध आहे, त्याला कान्हाचा दागिना देखील म्हटलं जातं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 23. भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीत मतदार कोण असतात, तर भारतात राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी मतदार असतात वरील सर्व येणार आहे. ऑप्शन डी बरोबर येणार आहे. तर या ठिकाणी आपण याची थोडक्यात माहिती घेऊया. तर या ठिकाणी पहा, भारतीय राष्ट्रपतींच्या निवडणुकीत कलम 54 नुसार खालील व्यक्ती मतदान करू शकतात किंवा खालील सदस्य मतदान करू शकतात. त्यामध्ये येतात लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, सर्व राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य, यासोबतच दिल्ली आणि पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्यही यामध्ये सहभागी होतात. आता यामध्ये एक टीप दिलेली आहे, तर राष्ट्रपतींद्वारे जे नियुक्त केलेले सदस्य असतात तर हे या निवडणुकीमध्ये मतदान करू शकत नाहीत. तर हे लक्षात ठेवायचे आहेत पॉईंट्स. प्रश्न 24 पहा. भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण, तर ती आहे ऑप्शन ए धोंडो केशव कर्वे. ही भारतरत्न पुरस्कार मिळवणारी महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती आहे. तर त्यांना हा पुरस्कार 1958 मध्ये त्यांच्या 100व्या वाढदिवसानिमित्त देण्यात आलेला होता आणि हा भारतरत्न पुरस्कार सर्वोच्च नागरी सन्मान आहे. त्याचबरोबर पांडुरंग वामन काहने यांना 1963 मध्ये देण्यात आलेला आहे. संस्कृतचे विद्वान आहेत ते, ज्यांना हा सन्मान मिळालेला आहे. त्याच्यानंतर लता मंगेशकर यांना 2001 मध्ये मिळालेला आहे. त्या महान गायिका आहेत, त्यामुळे त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे. त्याच्यानंतर सचिन तेंडुलकर 2014 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. ते पहिले खेळाडू आहेत भारतरत्न पुरस्कार मिळवणारे. या सगळ्यांपैकी पहिल्यांदा कोणाला मिळाला आहे, तर 1958 मध्ये धोंडो केशव कर्वे यांना मिळालेला आहे. त्यामुळे उत्तर येणार आहे ऑप्शन ए. प्रश्न 25 पहा. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे, तर महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. ऑप्शन सी बरोबर आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे PYQ 25 PYQ घेतलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून पुढेही तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद.